नमस्कार मित्रांनो, माझं नाव अनिल आणि तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे ह्या नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आता मी आहे लोअर परळ स्टेशनला. आपल्याला मागे दिसत असेल लोअर परळ स्टेशनवरती मेन 3 गणपती बसतात, म्हणजे जे प्रसिद्ध गणपती आहेत आणि नवसाला पावतात ते आपल्याला गणपती ह्या स्टेशनवरती आपल्याला बघायला मिळणार आहेत. एक आहे लालबागचा राजा, दुसरा आहे मुंबईचा राजा गणेश गल्लीचा, आणि तिसरा आहे म्हणजे चिंतामणी, चिंचपोकळीचा चिंतामणी. तर आता आपण बघायला जाऊया. हे 3 मेन गणपती आहेत ते आता आपण बघणार आहोत ह्या व्हिडिओमध्ये, आणि इथून कसं जायचं ते तुम्हाला आता ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दाखवणार आहे. आपण आता इथून जाणार आहोत लोअर परळ ईस्टला. तर मित्रांनो, आपण आता हा फ्लायओव्हर चढून ईस्टला जाणार आहोत. फ्लायओव्हर चढून आल्यानंतर आपल्याला इथे ईस्टला जायचं आहे. खालती तुम्हाला दाखवतो कसं जायचं आहे, ते तुम्ही मला फॉलो करा. इथल्या फ्लायओव्हर आता खाली आलं आणि इथून आता कसं जायचं ते ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दाखवतो. आता तुम्ही तसंच या, म्हणजे तुम्हाला इथे जायलासुद्धा तुम्हाला बरं पडेल. चला, फ्लायओव्हरवरून खाली आल्यानंतर आपल्याला समोर ही गल्ली दिसेल. त्या गल्लीतूनच आपल्याला जायचं आहे. आपण आलो आहे, इथून आलो आहे, आणि इथून आपल्याला इथून सरळ सरळ जायचं आहे. आपल्याला हा ब्रिज आहे तो फॉलो करत करत आपल्याला तिथे फूडपर्यंत जायचं आहे. तिथून तुम्हाला दाखवते तिकडे सिग्नल येईल, 4 रस्ते येतील, तिकडून आपल्याला लेफ्ट मारून सरळ जायचं आहे. तुम्हाला मी दाखवतो तरीसुद्धा कसं जायचं आहे ते या रस्त्यावरून. तर आपल्याला जायचं आहे आता इथे. आता आपल्याला ही मेट्रोची लाईन आहे ना, ती फॉलो करत करत आपल्याला सरळ जायचं आहे. तर हा आपल्याला दिसतोय करी रोड स्टेशन आहे. जर तुम्ही सेंट्रल लाईनने येत असाल तर करी रोड स्टेशनला यायचं आणि आपल्याला बाहेर पडायचं आहे आणि ईस्टलाच जायचं. तिथे पण आपण समोर ही मोठी बिल्डिंग दिसत असेल, त्याला फॉलो करत करत आपल्याला सरळ जायचं आहे. आपण हा ट्रॅक फॉलो करत करत पुढे जायचं आहे. त्याच्याच बाजूला आपल्याला इथे बघायला मिळत असेल गणसंकुळ कारखाना आहे, गणपतीचा कारखाना आहे गणसंकुळ. इथून मोठमोठे मानाचे गणपती इथून निघतात कारखान्यामधून. आणि आपण आता पुढे जाऊया. हे मेट्रो लाईन आपण फॉलो करत करत आलो आहे 4 रस्त्यावर, आणि इथे 4 रस्ते आहेत आणि आपल्याला जायचं इथे राईट साईडला. सिग्नल लागलेलं आहे, पटापट रस्ता क्रॉस करूया आणि जाऊया. आपण आलेलो ही मेट्रो लाईन फॉलो करत करत, आणि आपल्याला क्रॉस करून जायचं आहे रस्ता ह्या बाजूला. हा बघा, तो आपल्याला गेट दिसतोय, पहिलाच गेट दिसतोय गणेश गल्लीचा. तिकडे आपल्याला जायचं आहे आता सरळ. बघूया आपल्याला गणेश गल्लीचा तिथे कसं डेकोरेशन चाललं आहे ते आता आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आता आपल्याला हा वाला ब्रिज आहे ना, तो फॉलो करत करत पुढे जायचं, आणि हा ब्रिज फॉलो तोपर्यंत करायचा आहे तोपर्यंत आपल्याला चिंतामणीचा गणपती आपल्याला बघायला मिळत नाही. तुम्ही गणपतीच्या आधीसुद्धा येत असाल किंवा गणपतीचे आगमन बघायचे असतील तर मानाचे मोठमोठे गणपती आपल्याला इथे 2 वर्कशॉपमधून बघायला मिळतील. पहिल्या तर आपल्याला बघायला मिळेल गणसंकुळमधून, तिथून पण मोठे मोठे गणपती निघतात. आणि त्या पुढे गेलात परळ वर्कशॉपवरून आपल्याला गणपती तिथून निघतात, तिथे पण मोठे मोठे मानाचे गणपती असतात, ते आपल्याला तिथे बघायला मिळतील. तर आता आपण जाऊया. पहिलं तर बघूया आपण गणेश गल्लीचा गणपतीचा गेट बघूया, आणि तिथे काय तयारी चालली आहे ती आपण ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. आणि आपल्याला गणेश गल्लीचा इथे गेट बघायला मिळतो, मुंबईचा राजा गणेश गल्ली. हा बघा, हा गेट आपल्याला इथे बघायला मिळतो. तुम्हाला मी समोरून दाखवत होती. तर आपल्याला ह्या वर्षी बघायला मिळणार आहे मुंबईच्या राजाचा गेट. हा अशा प्रकारे आहे. मुंबईचा राजा, लालबाग सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ, गणेश गल्ली. आता आपण बाहेरून गेट बघितला, खूप मोठा गेट आहे आणि खूप सुंदर गेट आहे, आणि काहीतरी युनिक आपल्याला ह्या वर्षी थीम बघायला मिळणार आहे. ते आता आपण गेटच्या आतमध्ये जाऊया आणि बघूया आपल्याला काय बघायला मिळतं. लायटिंग बघा केलेली आहे, ती आपल्याला फक्त रात्रीची बघा. अशा रीतीने आपल्याला मंडप बघायला मिळेल. आणि डेकोरेशन तर चाललेलं आहे, जोरात काम चालू आहे. 2-3 दिवसात काम क्लिअर होऊन जाईल आणि आपल्याला दर्शनासाठी पण चांगलं सुंदर असं डेकोरेशन बघायला मिळणार आहे आता. आणि गर्दी आपल्याला इथे जास्त बघायला मिळते, कारण की हा मानाचा गणपती आहे. आणि इथे बॅरिकेडसुद्धा आपल्याला बघायला मिळत असेल की ह्यात रांगा सोडल्या जातात. मागे जी थीम बघायला मिळते ती आहे उज्जैनचं महाकाळ मंदिरची थीम आहे. काम खूप जोरात चाललेलं आहे, आपण मागे बघत असाल. तुम्हाला मी दाखवतो. जे काम चाललेलं आहे आणि फॉर्म, पुठ्ठा, फळ्यांचा वापर केलेला आहे. खूप सुंदर असं मंदिर केलेलं आहे. अजून बांधकाम चालू आहे, 4-5 दिवसामध्ये होऊन जाईल. 7 तारखेला आपले गणपती येत आहेत, तोपर्यंत काम इथलं क्लिअर होऊन जाईल. तर आता आपण जातो आहे
गणेश गल्लीचा राजा कुठे बसतो ते बघण्यासाठी. तर इथे आपल्याला उज्जैनची थीम बघायला मिळते आणि इथून रांग सोडली जाते, या बाजूने रांग सोडली जाते आणि इथे जे मंदिरातला गाभारा असतो तो इथे बनवता येणार आहे आणि रांग इथे आतमध्ये सोडणार आणि इथे आतमध्ये गणेश गल्लीचा राजा बसतो, म्हणजे मुंबईचा राजा आपल्याला इथे बघायला मिळतो आणि आपल्याला इथे आतमध्ये गाभारा बघायला मिळतो आहे. बघूया आपण आता रेडी झाल्यानंतर दर्शनाला येऊया, त्यावेळेला आपल्याला इथे बघायला मिळणार आहे. आणि इथे गणेश गल्लीचा राजा आपल्याला ह्या रांगेतून इथे सोडलं जातं आतमध्ये, तिथे आपलं दर्शन होतं. तर तुम्हाला ही मुंबईच्या राजाची थीम कशी वाटली ते कमेंट करून नक्कीच सांगा आणि तुम्ही जर येणार ते सुद्धा कमेंट करून नक्कीच सांगा. की आपण आता जाणार आहोत लालबागच्या राजाच्या मंडपाजवळ आणि तिथे कशी तयारी चालली आहे तिथे आता आपण ह्या व्हिडिओमध्ये पूर्ण बघूया. आणि तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हा ब्रिज तुम्हाला दिसतो मागे, तो फॉलो करत करतच जायचं आहे आपल्याला पुढे. आपण आता हा ब्रिज वरती फॉलो करत आलो आहे आता गजबजलेल्या ठिकाणी, म्हणजेच लालबागच्या राजाच्या ठिकाणी आलेलं आहे. आणि इथे आपल्याला बघायला मिळत असेल लालबाग पोलीस चौकी आहे, त्याच्यात पुढे पुढे आपल्याला जरा जायचं आहे चालत चालत. आणि तिकडे समोरच दिसत असेल आपल्याला गेट आणि इथे जे आपल्याला बांबू मारलेले दिसत असतो ते होल्डिंगसाठी लावलेले आहेत. आणि इथे बॅरिगेट्स बघा, तयारी तर आत्तापासूनच चालू झालेली आहे. इथे बॅरिगेट्स सगळे आणलेले आहेत. दर्शन झाल्यानंतर आपण इथून बाहेर पडतो, तो वाला हा गेट आहे आणि मेन गेट आपल्याला समोर इथे बघायला मिळतो. तर हा मेन गेट आता तुम्हाला मी दाखवतो. हा आहे मेन गेट, जरा अजून पुढे जाऊन बघूया. आणि इथे आपल्याला बघायला मिळत असेल हत्ती बघायला मिळतोय. लालबागचा मेन गेट आहे हा आपल्याला इथे बघायला मिळतो आणि याच्यावरती बारीक कोरी काम सुद्धा भारी केलेलं आहे, सुंदर वाटतं बघायला. आता आपण हा गेट बघितला, आता आपण इथून जाणार सरळ. आपण तिथून आलो गेटच्या इथून आणि इथे लालबागचा राजा मुखदर्शनाची रांग. आता आपण जसं जातो दर्शनासाठी तसं तुम्हाला मी दाखवतो कसं जायचं, त्या पद्धतीनेच आपण आता जाऊया. आणि कारण की रांग खूप मोठी असते आणि तुम्हाला मी दाखवतो आहे बघा. इथून आतमध्ये जायचं आहे, ही आहे इथे दर्शनाची रांग आणि रांग लागते तर इथून पुढून रांग लागते, खूप मोठी रांग असते. आणि हे आहे मुख्य प्रवेशद्वार आहे, इथून आपण जातो दर्शनासाठी. आणि आतमध्ये बघूया काय काय चाललेलं आहे. आता काम तर झालेलं आहे, बॅरिगेट्स लावून तर झालेले आहेत पूर्ण. आपल्याला इथे झिगझॅगवाली लाईन बघायला मिळते आणि खाली पण फळ्यांची म्हणजे पावसाची चांगली व्यवस्था केलेली आहे. पंखे लाईट बीट सगळ्यांची व्यवस्था केलेली आहे. इथून आपण आलो रांगेतून, त्यानंतर मग आपण इथून आतमध्ये जातो. तुम्हाला दाखवतो कसं जातात ते. इथून जातो, रांग अशीच जाते. त्यानंतर मग इथून रांग सोडली जाते. जसं जातात दर्शनासाठी तसंच मी तुम्हाला आता नेतो, तुम्हाला तसंच मी दाखवतो कशा रीतीने जातो आता आपण. आणि इथे सुद्धा आपल्याला बघायला मिळत असेल सुंदर असं डेकोरेशन केलेलं आहे. आणि ह्या वेळेला आपल्याला बघायला मिळत असेल दरवर्षी इथे कागद नसतो वरती, ह्यावेळेला वरती कागद आहेत. आपल्याला पावसामध्ये सुद्धा भिजायला होणार नाही, चांगली व्यवस्था केलेली आहे. आणि आजूबाजूला होल्डिंगसुद्धा लावलेले आहेत. आणि जेव्हा प्रॉपर दर्शनासाठी येतात सगळी माणसं, त्यावेळेला भक्तजन येतात, त्यावेळेला इथे ही शॉप तुम्हाला आजूबाजूला खुल्ली दिसतात, ती बंद असतात. आणि आता आपण जातो आहे मेन गेटजवळ. ब्ल्यू पत्रा दिसतो आहे, त्याच्या मागेच आपल्याला लालबागचा गणपती बघायला मिळेल. आणि इथे आपल्याला बेल्स बघायला मिळतात, मोठ्या मोठ्या घंट्या आपल्याला बघायला मिळतात. सुंदर असं डेकोरेशन केलेलं आहे. गणपती बसतो आणि दर्शन झाल्यानंतर आपल्याला इथून बाहेर सोडतो. आणि इथून तुम्हाला बाहेर कसं जातात ते सुद्धा मी दाखवतो. इथे आहे मच्छी मार्केट, लालबागचा मोठा मच्छी मार्केट इथे भरतो. आता बंद असणार, मच्छी बाजार आहे.
लालबागचा राजा विसर्जनाच्या टायमाला या गलीतून गणपती निघतो आणि इथे जो मार्केट दिसतो ह्या मार्केटमधून बाहेर जातो. म्हणजे बघा केवढीशी गल्ली आहे, इथून बाहेर पडतो गणपती. ते इथे अजून काम चालू आहे त्यामुळे इथे बाहेर असं ठेवलेलं आहे. आता आपण बघितलं लालबागचा राजा कुठे बसतो आणि तिथलं डेकोरेशनचं काम कसं चाललं आहे ते आपण आता बघितलं. आणि इथली व्यवस्था तुम्हाला कशी वाटते ते कमेंट करून नक्कीच सांगा. आणि तुम्ही इथे सुद्धा येणार आहात का ते सुद्धा कमेंट करून नक्कीच सांगा. आता आपण जातोय पुढे चिंचपोकळीचा चिंतामणी कुठे बसतो तो आता आपण बघायला जातो. आणि आपल्याला मागे हा फ्लायओव्हर दिसतोय तोच आपल्याला फॉलो करत करत पुढे जायचं आहे. आता आपण आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मार्गावरती आणि आपण हाच ब्रिज फॉलो करत करत इथे आलेलो आहे. आणि आपल्याला पुढे हा गेट बघायला मिळत असेल, चिंचपोकळीचा चिंतामणीचा गेट आहे. आणि इथे लिहिलेलं सुद्धा आहे बोर्डवरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मार्ग. रस्ता क्रॉस करूया आणि आपण तिथे पुढे जाऊया. आजूबाजूलाच होल्डिंग बघून माहिती तर पडलंच असेल की आता मेन लाईन तर चालू झालेली आहे. आणि आपल्याला समोर जी लायटिंग बघायला मिळते ती सुंदर लायटिंग फक्त आपल्याला रात्रीचीच बघायला मिळणार आहे. आपण आता आलेलो चिंतामणीच्या मंडपाजवळ आणि इथे आपल्याला कागदाच्या मागे मूर्ती बघायला मिळत असेल. चिंतामणीची आपल्याला इथे मूर्ती बघायला मिळत असेल. बाप्पा इथे विराजमान झालेले आहेत मंडपामध्ये. थोड्याच दिवसातच इथे आता अजून आजूबाजूला मेन स्टेजचं काम होणार आहे. काम तर चालूच आहे इथे जोरामध्ये, आपण बघायला तर मिळतच असेल. आणि बघा काम अजून खूप सारं तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली आणि मानाचे गणपती आपण ह्या व्हिडिओमध्ये 3 मानाचे गणपती दाखवले ते कुठे बसतात आणि इथे कसं पोचायचं तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सगळं दाखवलेलं आहे. आणि तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रपरिवारामध्ये जास्तीत जास्त शेअर करा. ही इन्फॉर्मेशन तुम्हाला कशी वाटली ती कमेंट करून नक्कीच सांगा. आणि अशाच नवीन नवीन इन्फॉर्मेशनसाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आपण ही व्हिडिओ आता इथेच थांबूया. चला तर आता टाटा, बाय बाय.